मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मुलगा त्यांचा मुंबईला असतो आणि मुलगी जी आहे ती सातारला असते. दोघं छान वेल सेटल्ड आहेत. त्यांची फॅमिली, मुलं बाळं सगळं आहेत आणि सगळे जॉब करतायत. त्यामुळे सध्या तरी आजीकडे येऊन राहणं त्यांना असं कायमचं शक्य होत नाहीये. तर त्यांची मुलगी त्यांना कायम बोलवत असते, माझ्याकडे ये तू राहायला वगैरे. मुलगाही बोलवत असतो, सून बोलवते आणि जावई पण अधूनमधून असतात बोलवणं वगैरे. पण त्या जात नाहीत अशा जास्त. त्या जिथे राहतात ना तिथे त्यांना असं त्यांचं रुटीन बसलेलं आहे सगळं व्यवस्थित. त्यांना देवाचं वगैरे करणं, भजन कीर्तन वगैरे यामध्ये त्यांनी स्वतःला हे करून टाकलेलं आहे, बिझी करून टाकलेलं आहे. आता जवळजवळ त्या 75ला आलेत. तर फक्त पण शेवटी कधी ना कधीतरी एकटेपणा खातोच माणसाला. आठवण येते सगळ्यांची, एकटं पडल्यासारखं वाटतं. मग काल जेव्हा मी भेटले ना त्यांना, तेव्हा अशाच जराशा उदास वाटल्या. तर मी त्यांना विचारलं, "मग तुम्ही मुलीकडे का जात नाहीत? तुमची मुलगी एवढी आग्रहाने बोलवते, तुमचं किती करते, प्रेम करते, माया करते, सगळं करते. मग एवढं ती प्रेम करते, बोलवते, तर मग का जात नाही तुम्ही तिच्याकडे? जायचं मस्त 15-20 दिवस राहायचं आणि यायचं. कधी-कधी मुलाकडे जायचं, तिथे 15-20 दिवस राहायचं, यायचं वगैरे." तर त्या म्हणाल्या, "नाही गं," म्हणल्या. तर मी म्हटलं, "नाही, आज मला सांगाच," म्हटलं, "तुम्ही दरवेळेला असंच काहीतरी कारणं सांगता. आज मला सांगा बरं का तुम्ही जात नाही?" त्याच्यावरती त्या म्हणाल्या, की "अगं काय आहे ना, की एक तर ते जावई ना काही बोलतच नाहीत जास्त अजिबात. मग मला उगाचच असं वाटतं, की ह्यांच्याकडे उगाचच आल्यासारखं झालंय का ह्यांना? म्हणजे ह्यांना असं वाटतंय का आतमधनं, की मी कुठल्या कुठे ह्या इथे राहायला आल्यात वगैरे असं माझं मन मला खात असतं. परत आपल्यामुळे मुलीच्या संसारात कुठे लुडबुड नको, कुठे काही वाद नकोत, काय नकोत. त्यामुळे आणि स्वाभिमानाने जगायचं असं माझं आत्तापर्यंतचं आहे. त्यामुळे तिथे काही मला करमत नाही, मला काही तिथे जावंसं वाटत नाही." मग म्हटलं, "मग मुलाकडे जायचं, मुलाकडे जावा. ते तर हक्काचं घर आहे तुमचं, तिथे जावा. सून पण बोलवते तुमची, तिथे जावा." मग तिथे तिथे न जाण्याचं कारण त्यांनी सांगितलं, की त्यांच्याकडे प्राणी आहेत, थोडीशी 2-3 कुत्री, मांजरी अशी त्यांनी पाळलेली आहेत. तर ते आजींना आवडत नाही अजिबात, म्हणून त्या तिथेही जात नाहीत. त्या अ, असं म्हणून तो एकटेपणा आलाय. त्यावर मी आजींना माझं प्रामाणिक मत सांगितलं. म्हटलं, "आजी, आत्तापर्यंतचं लाईफ तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुमच्या इच्छेनं, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जगत आलायत. म्हणजे तुमची मिस्टर असतानाच्या वेळी पण आणि आत्तासुद्धा, आत्तापर्यंत तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जगत आलायत की नाही. मग आता या स्टेजला तरी निदान थोडासा आपला स्वाभिमान म्हणा किंवा जे काही इगो म्हणा, जे काही असेल ते थोडंसं बाजूला ठेवून मुलाचं, मुलीचं कधीतरी ऐकायचं." ते लोक बोलवतात म्हणजे काय फक्त तुमच्यावर उपकार करतायत म्हणून नाही बोलवत. कधीतरी त्यांनाही वाटतं, मुलीलाही तुमच्या वाटत असेल, की आईनं यावं माझ्या घरी, राहावं वगैरे. जायचं. आणि जावई बोलत नाही म्हणजे जावयाशी असं तुम्ही किती गप्पा मारणार आहेत? मी तर कधी तुम्हाला जावयांशी गप्पा मारताना जास्त बघितलंच नाहीये. मग ते बोलतायत न बोलतायत त्याचा तुम्हाला फरक नाही पडता कामा. कारण घर जे आहे ना ते तुमच्या मुलीचं सुद्धा आहे. 50% तुमच्या जावयाचं आहे तर 50% तुमच्या मुलीचं पण आहे. अधिकारानं जायचं, मुलीसाठी जायचं, राहायचं. आणि मुलाकडे सुद्धा, सुनेकडे, त्यांच्याकडे आता ठीक आहे त्यांचे प्राणी वगैरे असतील, त्यांचा जीव त्याच्यावरती असेल, पण तुम्ही येणार म्हणल्यावर नक्कीच काही ना काहीतरी ते सोय करतच असतील ना, उगाचच नाही बोलवणार ना तुम्हाला. मग कुठेतरी तिथे थोडंसं एक 2-4 दिवस का होईना जायचं, त्यांच्या प्रेमाखातर जायचं आणि राहायचं. असं जर तुम्ही एक टाइम टेबल करून घेतलं ना, की महिन्यातनं बाबा एक 4 दिवस मी मुलीकडे, 4-8 दिवस मी मस्त मुलाकडे राहीन आणि बाकीचे दिवस मी माझ्याकडे इथे जिथे राहताय तिथे मी राहीन, असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्वतःला किती आनंद मिळेल, बाकीच्यांना किती आनंद मिळेल ह्याचं तुम्हाला आत्ता हे सुद्धा मी शब्दात सांगू शकत नाही. पण एकदा तुम्ही करायला लागा, बघा तुमचाही वेळ जाईल. कारण आत्ता तुमची सिच्युएशन पण अशी आहे ना की तुम्हाला माणसांची गरज आहे. म्हणजे मला काही असं वेडावाकडं बोलायचं नाही आहे, पण एकटं राहणं म्हणजे ठीक आहे, काही दिवस एकटं ठीक आहे, पण थोडं अधूनमधून इकडे तिकडे. आणि या स्टेजमध्ये आता म्हणजे आता आम्ही सुद्धा सासवा व्हायच्या मार्गावर आलेलो आहोत. तर या स्टेजवरती आता मुलीच्या संसारात लुडबुड वगैरे हा प्रकार आता होतच नाही. तेवढी मॅच्युरिटी आलेली आहे प्रत्येकाला. ते जेव्हा लग्न होतं, मुलीचं नवीन नवीन लग्न होतं, तेव्हा ते मुलींच्या आईनं लुडबुड करू नये वगैरे असं म्हणतात सगळं ते. पण आता या स्टेजला कोण घरं मोडणार आहे आणि कोण संसार मोडून आता मी माहेरी निघून जाते वगैरे असं म्हणणार आहे. त्यामुळे तेवढी मॅच्युरिटी तर प्रत्येकात आहे, तुमच्या मुलीमध्ये आहे, जावयामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तोही प्रश्न येतच नाही आहे. आणि जावई
तेवढा जर बोलका नसेल तर तुम्ही बोलतं करा त्यांना, तुम्ही गप्पा मारा. ते म्हणजे तेच बोलत नाही तसं नाही, आपण पण बोलायचं, आपण गप्पा मारायचा. तर मला ही कारणं मला काही एवढी पटली नाहीत आजींची. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आजी फेसबुकवरती आहेत आणि त्यांच्या परवानगीनेच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्हाला काय सुचतंय किंवा तुम्हाला काय वाटतंय, आजींनी काय करावं, किंवा अजून तुमचे काही मत असतील तर ते नक्की कळवा. आणि होऊ शकतं की कदाचित आजींना एक चांगली दिशा मिळेल त्याच्यातून. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा कमेंट्समध्ये.